विधानसभेच्या निवडणुकीनंतर अजित पवार भाजपसोबत का गेले हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे। पण त्यावरून आता वेगवेगळ्या पुस्तकातून गौप्यस्फोट होतोय। आता पुन्हा एकदा ट्रेडिंग पॉवर या पुस्तकातून गौप्यस्फोटांचा धमाका करण्यात आलाय। आधी खुद्द शरद पवारच जे आहेत ते कसे तयार झाले आणि त्यानंतर अजितदादांनीच कसा पुढाकार घेतला यावरून नेमका काय दावा या पुस्तकात करण्यात आलाय पाहूया या रिपोर्टमधून। भाजपसोबत सत्ता स्थापनेसाठी आधी शरद पवारच तयार होते, मात्र शिवसेनेने पूर्ण अधिकार दिल्यानं पवारांचं मन बदललं। ट्रेडिंग पॉवर पुस्तकातून धक्कादायक खुलासे। फडणवीस आणि अजितदादांच्या पहाटेच्या शपथविधीला नुकतंच 1 वर्ष पूर्ण झालं, मात्र त्यावरूनच नवा धमाका आता लेखिका प्रियम गांधी यांच्या ट्रेडिंग पॉवर या पुस्तकातून करण्यात आलाय। आधी शरद पवारच भाजपसोबत जाण्यास तयार झाले, मात्र शिवसेना पवारांना पूर्ण अधिकार देण्यास तयार झाल्यानं पवारांचं मन बदललं, असा गौप्यस्फोट या पुस्तकातून करण्यात आलाय। एनसीपी के बहुत ही सीनियर 2 नेता फडणवीस जी के घर पहुंचे वर्षा पे और उन्होंने ये इंडिकेशन दिया कि पवार साहब को बीजेपी को समर्थन देने में इंटरेस्ट है। दिल्ली में अमित शाह जी के घर पर उनकी बैठक हो गई। फिर ये तय हुआ कि प्रेसिडेंट्स रूल को लाने में वो मदद करेंगे। मात्र पवारांचं मन बदललं असलं तरी शिवसेनेसोबत जाण्यास अजितदादांचा विरोध होता आणि त्यानंतर फडणवीस आणि अजित पवारांमध्ये काय संवाद झाला हे पुस्तकात छापण्यात आले। दादा, भाजप राष्ट्रवादीच्या डीलला पवार साहेबांचा पाठिंबा बहुधा मिळणार नाही असं दिसतंय। सगळीकडून आमच्या सूत्रांना हेच समजतंय। नेमकं काय चाललंय? तुम्ही म्हणताय ते खरं आहे। चित भी मेरी पट भी मेरा असं पवारांचं एकंदर धोरण दिसतंय। त्यांना वाटतंय की सेनेला पाठिंबा दिला तर सगळी सत्ता आपल्या हातात राहील। अशी संधी कोण बरं सोडेल? तुमची भूमिका काय आहे? अजूनपर्यंत मी भाजप आणि तुमच्या सोबत आहे। तुम्ही पुरेसं संख्याबळ जमवू शकाल? या घडीला माझ्याकडे 28 आमदार आहेत। मी जे म्हणेन ते करतील। तुमच्याकडे असलेलं संख्याबळ आणि अपक्ष आमदार यांच्या ताकदीवर आपण बहुमत मिळवू शकू। कोण आहेत ते आमदार सांगाल का? सुनील शेळके, संदीप क्षीरसागर, राजेंद्र शिंगणे, सुनील भुसारा, माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, सुनील तिंगरे, धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके, संजय बनसोडे, नरहरी झिरवळ, बाबासाहेब पाटील, दौलत दरोडा, नितीन पवार, अनिल पाटील आणि शिवाय 13 आणखी आमदार आहेत। प्रियंका मोदींना पवारसाहेब कसे कळले हाच मला आणखीन म्हणजे विषय माहिती नाही। मी पुस्तक काही पूर्ण वाचलेलं नाही, त्यामुळे त्यावरती मी बोलणं उचित नाही। पण कधीही आदरणीय पवारसाहेब या काळामध्ये भारतीय जनता पार्टीसोबत किंवा त्या विचारधारेसोबत कॉम्प्रोमाइज करतील असं आम्हाला कधी वाटत नाही। यापूर्वी वाटलं नाही, भविष्यातही वाटणार। ज्या प्रकारे अजित पवारांचा शरद पवारांच्या शिवसेनेसोबत जाण्याच्या निर्णयाला विरोध होता, तो सूर राष्ट्रवादीच्या बऱ्याच नेत्यांमध्ये होता। हेही या पुस्तकात लिहिण्यात आलंय। त्यासाठी फडणवीस आणि राष्ट्रवादीच्या एका नेत्यांमधील संवादाचा दाखला देण्यात आलाय। एनसीपी तुमच्या संपर्कात आहे ही आतली खबर शिवसेनेला लागली आहे। सगळे अधिकार पवारांच्या हाती सुपूर्द करायला सेना एका पायावर तयार आहे। पक्षातल्या इतर नेत्यांचं काय मत आहे? देवेंद्रजी, बरेच आमदार पवार साहेबांच्या निर्णयाला पाठिंबा देतील। सेनेला पाठिंबा देऊन पवार साहेब चूक करतायत असं राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांचं म्हणजे आमचं मत आहे, सुप्रियाताईंना वळगून। परंतु पवार साहेब आमचं ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीयेत। तुम्ही जे ठरवलंय ते प्रत्यक्षात खरं करून दाखवू शकेल असा एकच माणूस म्हणजे अजितदादा। सेनेचं नेतृत्व असलेल्या युती सरकारला अजितदादांचा ठाम विरोध आहे। जे पुस्तकात छापण्यात आलंय तसा खुलासा या आधीच खुद्द फडणवीसांनीही केलाय। पवारांनीच ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट फडणवीसांनी जून मध्ये केला होता। आम्हाला थेट राष्ट्रवादीची ऑफर होती सोबत जाण्याची, थेट राष्ट्रवादीची ऑफर। राष्ट्रवादी म्हणजे निश्चित राष्ट्रवादी म्हणजे थेट राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार नाही, थेट राष्ट्रवादीची ऑफर होती। वर्षभराआधी महाराष्ट्रात आलेल्या राजकीय भूकंपाला वर्ष झालं तरी त्याचे अधूनमधून धक्के मिळतच असतात।
ट्रेडिंग पॉवर पुस्तकातूनही अशाच धक्क्यांची मालिका सुरू ठेवण्यात आली आहे. दिनेश दुखंडे, TV9 मराठी, मुंबई.